कीर्तीकर यांना माध्यमांशी न बोलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली आहे। कीर्तीकरांच्या विधानाने वाद होत असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। गजानन कीर्तीकर यांना माध्यमांशी बोलू नका असे आदेश आता देण्यात आलेले आहेत। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गजानन कीर्तीकर यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते आणि आता त्यांना माध्यमांशी न बोलण्याचे आदेश देण्यात आलेत। अधिक माहिती घेऊया जुई जाधव यांच्याकडनं। जुई, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, जर आपण पाहिलं तर मग गेल्या काही आठवड्यांपासून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर हे अमोल कीर्तीकर यांच्या विजयाबद्दल सातत्याने सकारात्मक असल्याची वक्तव्य ते करत होते की अमोल कीर्तीकर याचा विजय निश्चित होणार आहे आणि राज्यामध्ये देखील महाविकास आघाडी जिंकून येईल अशी विधानं ते करत होते। मात्र या सगळ्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण होत होता। गजानन कीर्तीकर यांना आता असं सांगण्यात आलं आहे पक्षाकडून की तुम्ही माध्यमांसोबत बोलू नका, कारण का जर ते माध्यमांसोबत बोलले तर काही ना काहीतरी वक्तव्य मिळेल ज्याच्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण होईल। गजानन कीर्तीकर यांनी सतत हे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावरती पक्षातूनच आता काही जणांनी कारवाईची मागणी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवीण दरेकर यांनी देखील मागणी केली होती। त्यामुळे गजानन कीर्तीकर यांना न बोलण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या सगळ्यावरती आता मुख्यमंत्री नेमका कशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत किंवा मुख्यमंत्री कोणती कारवाई करतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच जे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये कीर्तीकरांवरती कारवाई होते का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या। याबद्दल काही माहिती जी आहे ज्याच्याबद्दल बोललं जात नाहीये, मात्र अर्थातच अंतर्गत जी कारवाई आहे ती केली गेली आहे असं काही कळतंय का? कारण सूचना देण्यात आलेल्या आहेत माध्यमांशी न बोलण्याच्या। प्रज्ञा, खरं तर ज्या वेळेला गजानन कीर्तीकर यांनी हे सगळं वक्तव्य केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी रवींद्र वायकर आणि श्री शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ, त्यांच्या समोर बसू आणि सगळा जो प्रकार आहे, गैरसमज आहे तो सोडवू। मात्र ती भेट होऊ शकली नाही। त्यानंतर देखील ते वक्तव्य करत राहिले आणि या सगळ्या माध्यमांवरून प्रवीण दरेकर असतील, आज संजय शिरसाट यांनी देखील मागणी केली आहे गजानन कीर्तीकर यांचं वागणं चुकीचं आहे, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी एक प्रतिक्रिया दिली होती आणि त्या प्रतिक्रियेनुसार पक्ष जो आहे तो निर्णय घेण्यासंदर्भात असं विधान त्यांनी केलं होतं। त्यामुळे आता तरी अशी कुठली माहिती मिळत नाही आहे की गजानन कीर्तीकर यांच्यावरती कारवाई केली गेली आहे। मात्र नाराजीचा सूर आहे। पुढे कदाचित काही दिवसांमध्ये एक बैठक घेतली जाऊ शकते आमदारांची, खासदारांची, आणि त्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित करून गजानन कीर्तीकर यांच्यावरती कारवाई करायची की नाही हा एक पक्ष निर्णय घेऊ शकेल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।